चला आज आपण बनवूया खानदेश स्पेशल रेसिपी। त्याच्यासाठी आता मी बेसन घेतलेले आहे, त्याच्यात चवीनुसार मीठ घातले, धने जिरे पूड घालायचे, लाल तिखट, हळद हे सगळे मसाले आपले त्याच्यात घालून घ्यायचे बेसन पिठामध्ये। आणि थोडीशी मी आलं लसणाची पेस्ट पण घातली आहे। आणि हे मसाले मिक्स करून ह्यात पाणी घालून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचे। आणि हे बघा अशा प्रकारे पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं। मळून झाले की साईडला हे पीठ आपण ठेवून देऊया। त्याच्यानंतर आपल्याला बाकीची तयारी करायची। आता हे पीठ आपलं मळून झालं, त्याच्यासाठी मी आता नंतर कांदा चिरून घेतला होता, तो कांदा परतवून घ्यायचा, थोडंसं तेल घालायचं आणि कांदा चांगला परतवून घ्यायचा, लाल त्याचा रंग बदलेपर्यंत, लाल होईपर्यंत। हे बघा अशा प्रकारे हा झालेला आहे परतवून आपला। आता ह्याच्यात आपण आल्याचे तुकडे आणि लसूण घालतोय, हे पण थोडंसं परतवून घ्यायचं। आलं आणि लसूण घातल्यानंतर कांद्यासोबत परत थोडंसं परतायचं। आणि त्याच्यानंतर आता आपण ह्याच्यात सुकं खोबरं घालतोय, सुकं खोबरं पण ह्याच्या कांद्यासोबत परत हे परतून घ्यायचं, म्हणजे सुकं खोबरं पण चांगलं भाजलं जातं। हे बघा असे चांगलं परतून घ्यायचं। आणि एका प्लेटमध्ये आता हे झालं आहे आपलं परतून। आता एका प्लेटमध्ये आपण काढून पहिला हे थंड करून घेऊ आणि मग आपल्याला हे वाटायचे। आता एका ह्या प्लेटमध्ये काढले, थंड केले, थंड करण्यासाठी। त्याच्यात आता मी कोथिंबीर घातलेत आणि अख्खे धणे घातलेत आणि ह्याचं वाटण आता तयार करून घ्यायचं। आणि मगाशी आपण जे बेसनचं पीठ मळून ठेवलं होतं ना, ते हे आता गरम गरम तेलामध्ये त्याचे असे भजीसारखे असे पकोडे सोडायचे। जशी साईज तुम्हाला छोटे मोठे जसे हवे असतील तशा ह्याच्याने हे सोडून चांगले तळून घ्यायचे। हे तळून झाले की आपण पुढच्या रेसिपीकडे वळूया। हे बघा आता तेल गरम केलं आहे मी, तेलामध्ये सगळे मसाले घालून घ्यायचे आहेत आपले, लाल तिखट, हळद, गरम मसाला पावडर, धने जिरे पावडर, हे सगळे आपले मसाले घालून घ्यायचे तेलामध्ये। तेलाचा गॅस एकदम बारीक ठेवायचा, नाहीतर गॅस बंद जरी केला तरी चालेल, कारण मसाले आपले करपतील। नाहीतर गॅस बंदच, शक्यतो गॅस बंदच करायचा। आणि नंतर ह्या मसाल्यांमध्ये आपण जे वाटण केलं होतं ना, ते वाटण घालायचं आणि वाटण चांगलं परतवून घ्यायचं, चांगलं तेलामध्ये हे परतवायचं। आणि नंतर झाकण ठेवून थोडंसं चांगलं परतून घ्यायचं, म्हणजे अगदी त्याला साईडला तेल सुटेपर्यंत हे वाटण चांगलं परतवून घ्यायचं। हे बघा आता हे मी मिक्स केलं आहे आणि याचं झाकण ठेवून हे बघा आता हे चांगलं ह्याला तेल सुटलेलं आहे साईडने, हे मिक्स करायचं। आणि ह्याच्यात आता पाणी घालायचं आहे। ह्याच्यामध्ये पाणी घालण्यासाठी मी पाणी गरम केलं आहे, गरम करून घालते ह्याच्यामध्ये, म्हणजे ह्याची वाटणाची टेस्ट बिघडत नाही। मी गरम पाणी ह्याच्यात घातलेलं आहे। आणि आता हे पाणी घातल्यानंतर हे चांगलं मिक्स करायचं। आणि ह्याच्यात आता चवीनुसार मीठ घालायचं। मिठाचं प्रमाण जरा व्यवस्थित ठेवा, कारण ह्याच्यामध्ये पण आपण मीठ घातलं आहे आणि ते पकोडे जे बनवलेले आहेत त्याच्यात पण आपण मीठ घातलेलं आहे, म्हणजे दोन्हीमध्ये थोडं कमीच घालायचं मीठ। आणि हे जे आपण पकोडे तळून ठेवलेले आहे ना बेसनाचे, ते सोडायचे आहेत आमटीमध्ये। खानदेशमध्ये ह्याची पद्धत वेगळी आहे। कोण चण्याचं पीठ लाटून ह्याच्यामध्ये सोडतं, कोण शिजवून सोडतं, आपण अशी भजी बनवून सोडलेली आहे। अशी सगळ्यांची पद्धत वेगळी आहे। आणि हे आता चांगलं रश्श्यामध्ये हे शिजू द्यायचं। हे पकोडे जे आपण सोडलेले हे चांगले शिजू द्यायचे आणि खाण्यासाठी आपले हे रेडी आहे। नक्की